पुढे चंद्रपूरकडे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मदत केली असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना केला। चंद्रपूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांचा मुलगा राहुल पुगलिया यांनी मदत केली, त्यामुळे आम्हाला चंद्रपुरात भाजपचा महापौर बसवता आला असं मुनगंटीवार म्हणाले। एकीकडे काँग्रेसमधील दुफळी या निमित्तानं पुढे आलीच होती आणि त्यातच आता हा नवीन दावा करण्यात आला। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये महापौर बनवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जशी मदत केली तशीच काँग्रेसने सुद्धा मदत केली असा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार भाजप नेते यांनी केला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार स्वतः आहे। सर, राज्यभर उभाठानं तुम्हाला मदत केली अशी आरोळी ओढली जाते, पण प्रत्यक्षात काँग्रेसनं राहुल पुगलिया, नरेश पुगलिया यांचे पुत्र माजी खासदार त्यांनी तुम्हाला मदत केली, काय हे खरं आहे? नाही, मदत केली। पहिली बैठक तर राहुल पुगलियाजी यांच्याचकडे झाली आणि निरंतर फोनवर ते माझ्या चर्चेत होते आणि मी त्यांना गमतीने म्हणालो की आपका परिवार तो 24 कैरेट कांग्रेसी है, आप तो जीवन भर एक पार्टी में रहे, अब तो आपके पार्टी तो ऐसे लोगों के हाथ में है कि जो बाकी पार्टियों से आए हैं। तो ते म्हणाले हम आज भी कांग्रेसी है, शुद्ध कांग्रेसी है, मगर शुद्ध कांग्रेसी होने से सही समय पे सही निर्णय करने की जिम्मेदारी भी हमारी है। आज शहर के विकास की बात है, कांग्रेस को तो बहुमत मिला नहीं है, तो हम आपको साथ दे रहे, तो ये सिर्फ शहर के विकास के लिए दे रहे। आणि त्यांनी मला पहिली बैठक तर त्यांच्याकडेच झाली। बरं, या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वंचित, एमआयएम, काँग्रेस, उभाठा अशा चारही पक्षांना मदत केली, तेव्हा फायदा झाला? नाही, एमआयएमनी आम्हाला मदत नाही केली। तटस्थ राहिले ते? नाही, त्यांनी तर मतदान केलं, ईश्वर चिठ्ठीवर निवडून आलो आम्ही तर ईश्वर चिठ्ठीवर आलो। त्यामुळे एमआयएमनी मदत केली असं म्हणणं त्यांच्यावरही अन्यायकारक होईल, आमच्यावरही होईल। आणि वंचितने आम्हाला मदत नाही केली, वंचित तर अनुपस्थित राहिली। हा, आम्हाला उभाटानी मदत केली, संदीप गिरेंनी मदत केली, आम्हाला मदत केली नंदू नागरकरजींनी, आम्हाला मदत केली श्री प्रशांत दानवजींनी, आम्हाला मदत केली राहुल पुगलियाजींनी, यांनी मदत केली आणि सर्व नगरसेवकांनी जे आमच्या सोबत राहिले। आणि सर्वात महत्वाचं, स्वतः ईश्वरांनी मदत केली। जेव्हा ईश्वर चिठ्ठी निघाली तेव्हा धाकधूक होत होती। याचे दोन कारण होते, एक तर उपमहापौर समजा पराभूत झाला तर कदाचित त्यांच्या मनात शंका येईल, महापौर तर यांनी काढून घेतला आणि उपमहापौर 32 जागा। आणि शेवटी राजकारणामध्ये सभ्यता, शब्द, वचन याची किंमत असते। माझ्या मनात धास्ती होती